नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं होतं की गोल्ड बुलिश मोमेंटमला होता. आपण या लेवलवरती ड्रॉ केलेला. आपण इथे एंट्री पण घेतली होती. एंट्री प्लॅन केला होता, बघू शकता तुम्ही मित्रांनो. ह्या लेवलवरती आपण एंट्री प्लॅन केला होता इथे. आणि मी तुम्हाला इथे टार्गेट दिले होते बघा. मी टार्गेट एक्सेप्ट केले होते की ह्या लेवलवरती टार्गेट अचीव होऊ शकतात की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड बुलिश आहे. बुलिश ट्रेंडमुळे मार्केट याचा हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करण्यासाठी इथे जाऊ शकतो मार्केट, बघू शकता ह्या लेवलवरती. आणि मार्केट ऑलरेडी तसाच मुवमेंट झालेला आहे, ते बघू शकता. आपलं फायनली इथे आपण एंट्री घेतली, तिथे आपण एक्झिट झालो. पण आपण एक्झिट न होता आपण जर ह्या ट्रेडला होल्ड करतो तर बघू शकता आपण इथे खूप मोठा टार्गेट अचीव करू शकलो असतो. ओव्हरऑल ह्या लेवलपर्यंत तरी आपल्याला इथे 400 पॉईंट मिळाले असते, 400 पिप बघू शकता. ठीक आहे, लॉंग टर्मला आपण टार्गेट अचीव करू. हळूहळू आपण शिकतो आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. आणि मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो आहे. बघू शकता मार्केट कसं रिॲक्ट झालं आहे. ह्या लेवलवरती एक्झॅक्टली ह्या लेवलवरतीच गेलं आहे. मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सेप्ट केलं होतं की सांगितलं होतं की ह्या लेवलपर्यंत मार्केट टार्गेट अचीव करू शकतो. ट्रेडलाईनचं ब्रेकआउट मिळालं आपल्याला इथे. ट्रेडलाईन ब्रेक करून मार्केट आपलं टार्गेट ह्या लेवल होतं. फायनल टार्गेट आपलं हे होतं. फायनल टार्गेटसुद्धा अचीव केलं आहे मार्केटनी, बघू शकता तुम्ही. इथूनच मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. रिव्हर्स झाल्यानंतर मार्केटने बघू शकता परत आपल्या ऑर्डर ब्लॉकलाच फिल केलं आहे, हा लेवललाच. कारण याची लिक्विडिटी इथे कलेक्ट केली. हा लेवलला जेव्हा मार्केट आलं तेव्हा आपण इथे ही डेडलाईन जी आपण ड्रॉ केली होती, बघू शकता. ही ट्रेडलाईन इथे ब्रेक झाली तेव्हा इथे आपण ट्रेड करू शकलो असतो. मग आपण अवेलेबल नव्हतो. मी मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यामुळे ट्रेड ह्या मिस झालेल्या आहेत माझ्या. शॉर्ट पोझिशन आपण इथे एंटर झालो असतो, बघू शकता. फायनल टार्गेट आपलं ट्रेडलाईनच्या बिलो द लो, बघू शकता. 370 म्हणजे 370 पीप इथे आपल्याला कॅप्चर होत होते, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता मार्केट ओव्हरऑल बुलिशच होतं. म्हणजे आपण हा ट्रेंड कसा पकडू शकतो तुम्हाला मी थोडक्यात एक्सप्लेन करतो. आपण इथे 1 डे टाईम फ्रेमवरती जाऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, 1 डे टाईम फ्रेमवरती मार्केट सस्टेन करतं आहे. म्हणजे एक रेंज बाउन्स करतं आहे मार्केट. इथे बघू शकता रेंज बाउन्स करत होतं मार्केट कंटिन्युअसली. बघू शकता तुम्ही, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, टोटली साईडवेज. हा एरिया आहे जो टोटली साईडवेज होता मार्केटचा. आणि तुम्हाला इथे दाखवतो, 1 मिनिट. हा जो एरिया आहे मार्केटचा, बघू शकता तुम्ही, टोटली बाउन्स बेस करत होता इथे. म्हणजे टोटली साईडवेज होता हा लेवलला मार्केट. जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, आपल्याला ॲनालिसिस करायची असेल एक मिनिट. ते बघू शकता तुम्ही की ह्या लेवलला मार्केट बाउन्स बेन्स करतं आहे, अप डाऊन. आपण ह्या ट्रेडचा ॲनालिसिस कुठे केला होता की मार्केटने इथे अपसाईडची लिक्विडिटी कलेक्ट केली होती. त्यानंतर मार्केट ह्या लेवलला आलं होतं. सेल साईड लिक्विडिटी कलेक्ट करून अपसाईडची लिक्विडिटी कलेक्ट करायला जायचं, सॉरी. मग इथे बघू शकता अपसाईडची लिक्विडिटी कलेक्ट केले ह्या लेवलपर्यंत. नंतर मार्केट
पुन्हा त्याच लेवलवरती आलं. पुन्हा मार्केटने सेल साईडची लिक्विडिटी कलेक्ट केली. त्यानंतर आपण इथे ॲनालिसिस करून याचा हाय लो ड्रॉ करून मार्केटचा फायनल टार्गेट आपण हा ठेवू शकलो असतो. बघू शकतो मार्केटचा फायनल टार्गेट आपला हा असणार आहे. जेव्हा मार्केटने रिटेस्ट केलं अगेन इथे आपण एंट्री प्लॅन केला असता. एंट्री प्लॅन करून आपण फायनल टार्गेट हा अचीव केला असता. कारण इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मार्केटला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करणं गरजेचं होतं. त्याशिवाय मार्केटचा ट्रेंड कंटिन्यू होऊ शकला नसता. मार्केटला ट्रेंड जर कंटिन्यू करायचं असेल तर मार्केटला बाय साईडलाच जाणं गरजेचं होतं. त्यामुळं मार्केटने इथे सस्टेन केलं आणि सेल साईडची लिक्विडिटी कलेक्ट करून मार्केट शार्पली बायच्या मुवमेंटला गेलेलं आहे. बघू शकता ही पूर्ण मुवमेंट आपण स्टेप बाय स्टेप कशी कॅप्चर करू शकलो असतं मी तुम्हाला सांगतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे ॲनालिसिस केलं असतं की मार्केटने मागच्या डेला काय केलं आहे, मागच्या वीकमध्ये मार्केटने टोटल कसं होतं. मार्केट बघू शकता तुम्ही इथे एक रेंजमध्ये होतं. इथे आपण रेंज ड्रॉ केली असती. पॅनल चॅनल पण लावून बघितलं असतं आपण. बघू शकता हा लेवलला असा छोट्या टाईम फ्रेमवर जाऊन आहे बघू शकता. आता तुम्हाला 4 आवरले टाईम फ्रेम आणि याचा हाय लो ड्रॉ करून घ्यायचा. ह्या कॅन्डलचा मागच्या डेचा हाय आणि लो ड्रॉ करून इथे लो ह्या कॅन्डलने इथे ब्रेक केला होता आणि मार्केट इथे क्लोज झालं. क्लोज झाल्यानंतर नेक्स्ट डेला इथून हा लेवलची लिक्विडिटी कलेक्ट करून मार्केट बघू शकता तुम्ही अप 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 सेल साईडला इथे लिक्विडिटी घेते अप. म्हणजे ॲक्च्युअली मार्केट काय करते इथे लिक्विडिटी कलेक्ट करते, फ्यूल घेते आणि शार्पली मार्केट अपच्या मोमेंटला जाते, बायच्या मोमेंटला जाते. इथे मार्केट FAGने ऑर्डर ब्लॉकला टॅप करण्यासाठी येते. बघू शकता मी तुम्हाला 4 आवरली टाईम फ्रेमवरती जाऊन आपण ॲनालिसिस करूया. सिम्पल आणि साधं असतं मार्केटला समजणं. फक्त तुमचा बघण्याचा व्ह्यू त्या पद्धतीनुसार पाहिजे. मार्केट सांगतं आपल्याला की मी कुठे जाणार आहे किंवा मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केट ट्रेंड कंटिन्युएशन करेल का, लिक्विडिटी मार्केट कुठे घेणार आहे, कुठे थांबणार आहे, सगळं आपल्याला मार्केटमधून कळतं. फक्त आपला माइंडसेट त्या पद्धतीनुसार आपण बघण्याची दृष्टिकोन आपण ठेवायची. बघू शकता आता फायनल टार्गेट आपलं इथे एक टार्गेट आपलं अचीव झालं. त्यानंतर फायनल टार्गेटसुद्धा अचीव झालं. मार्केट अगेन ह्या लेवलला आलं, ऑर्डर ब्लॉकला फिल केलं. इथे आपण आपली स्ट्रॅटर्जी वापरून ट्रेड लाईन बेस्ड स्ट्रॅटर्जी मी जास्तीत ट्रेड लाईन बेस करतो. बघू शकता इथे ट्रेड लाईन 4 आवरली टाईम फ्रेम 4 आवरली टाईम फ्रेमवरती ही ट्रेड लाईन बनली. बघू शकता आणि इथे ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला टार्गेट पण मिळालं, एंट्री पॉईंट पण मिळाला, स्टॉप लॉस पण मिळाला गाईस. आता आपण इथे एंट्री प्लॅन करू. ही एंट्री आपण घेऊ शकलो नाही कारण मी मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यामुळे. तुम्हाला एक्सप्लेन करतो की कशा पद्धतीने आपण ही एंट्री कॅप्चर केली असते. टार्गेट आपलं फायनली हे असणार आहे, पण आपण हे टार्गेट ठेवून इथे हा स्टॉप लॉस ठेवून जवळपास बघू शकता तुम्ही 550 पीप 550 पीप आपण इथे कॅप्चर करू शकलो असतो. 0.0 लॉट जरी आपण यूज केला तरी इथे $55 आपल्याला प्रॉफिट होत होतं एकाच ट्रेडमध्ये. बघू शकता आणि ते सुद्धा बघू शकता आपली एंट्री झाली असती 9 डिसेंबरला आणि एक्झिट झालो असतो आपण 11 डिसेंबर. 3 दिवसामध्ये आपल्याला एवढा मोठा मुवमेंट भेटतो आहे बघा. किंवा हा लेवलला आपली एंट्री प्लॅन नसेल झाली तर अगेन आपण इथे ट्रेडलाईन ड्रॉ करून 1 मिनिट तुम्हाला मी छोट्या टाईम फ्रेमवरती जाऊन एक्सप्लेन करतो आणखीन. आणि सिम्पल व्ह्यू आहे मार्केटला बघण्याचा आपला नजरिया पाहिजे फक्त. बघू शकता इथे बघू शकता 1 आवरली टाईम फ्रेम अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये एंट्री प्लॅन आपल्याला एक्झॅक्टली परफेक्ट करता येईल. बघू शकता तुम्ही बघू शकता इथून मार्केट जेव्हा बॉस करत जाते आपण इथेच बघणार की मार्केटचं इथे ट्रेंड
मार्केटचा ट्रेंड ह्या ट्रेडलाईनला ब्रेक करून ट्रेंड अप झालेला आहे. इथे परत मार्केटनी ऑर्डर ब्लॉकला टॅप केलं आहे. ऑर्डर ब्लॉक बेसिसवर सुद्धा ट्रेड घेऊ शकतो आपण, पण प्रॉपर कन्फर्मेशन मिळालं पाहिजे आपल्याला. ह्या लेवलला इथे मार्केटने टॅप केलं मार्केट चाललं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता इथे ट्रेड प्लॅन कशी करायची, तर एक ट्रेडलाईन घ्यायची, ट्रेडलाईन ड्रॉ करायची, बघू शकता तुम्ही. ह्या पद्धतीनुसार ट्रेडलाईनला जेव्हा इथे ब्रेक होतं आहे, ते थोडंसं इथे मॅनिप्युलेशन झालं, इथे न्यूज होती असू शकते, त्यामुळे इथे मॅनिप्युलेशन झाले. क्लिअर व्ह्यू आपल्याला कुठे मिळेल, 5 मिनिट टाईम फ्रेमवरती बघू शकता आपण. इथे आपल्याला क्लिअर व्ह्यू मिळतो आहे, बघू शकता तुम्ही की मार्केटमध्ये आपल्याला हा ऑर्डर ब्लॉकला फील झालं. त्यानंतर मार्केटनी ट्रेडलाईन ब्रेक केली, ट्रेडलाईन ब्रेक करून रिटेस्ट केली. ह्या लेवलला रिटेस्ट करून ॲक्च्युली इथे प्रॉपर रिजेक्शन मिळेल. आपण ह्या लेवलला एंट्री प्लॅन केली, एक स्टॉप लॉस आपला जाऊ शकतो. त्यानंतर आपण इथे प्लॅन केलं आपली एंट्री प्लॅन, आपण लॉंग पोझिशन ह्या लेवलला एंट्री प्लॅन करणार आहोत. केली, स्टॉप लॉस त्या कॅन्डलचा लो खूप मोठा बसतो आहे, पण इथे स्टॉप लॉस त्या कॅन्डलचा लोच लावा, पण टार्गेट पण आपल्याला त्या पद्धतीनुसार मिळणार आहे. हा ट्रेडलाईन बघू शकता तुम्ही, फायनल टार्गेट आपलं. आता ही ट्रेडलाईन आहे, त्या ट्रेडलाईनचं आपण टार्गेट जरी ठेवू शकलो इथे, तरी आपल्याला बघू शकता तुम्ही फायनल टार्गेट ह्या ट्रेड तरी 300 पीप आपल्याला इथे कॅप्चर होत आहेत. 1:2 आरामात मिळतं आहे. 1:2च्या हिशोबानं आपण इथे स्टॉप लॉस सेट करू शकतो आपला. बघा, मार्केट स्टॉप लॉसमध्ये आलंसुद्धा नाही आहे परत, बघू शकता. भले तुम्हाला स्टॉप लॉस मोठा मिळेल, टार्गेट पण त्या पद्धतीनुसार. जसं तुम्ही इथे 1:1 कॅप्चर करतायत, आपला स्टॉप लॉस आपण कॉस्टला आणून ठेवायचा आहे, ट्रेल करायचा आहे, रिस्क आपली कमी होते आणि ट्रेडमध्ये बसून राहायचं आहे बिंदास्त. बघू शकता इथे टार्गेट अचीव. त्यानंतर अगेन इथे एक ट्रेडलाईन बनली सेल साईड, बघू शकता. ही सुद्धा ट्रेड कशी घ्यायची, आपण इथं मार्केट सस्टेन करतो आहे, इथे ट्रेडलाईन ब्रेक झाली. ट्रेडलाईन ब्रेक झाल्यानंतर आपण इथे ट्रेड घ्यायची आहे आणि शॉर्ट पोझिशन ह्या लेवलला स्टॉप लॉस सेट करायचा आहे आणि टार्गेट 1:2 बघू शकता तुम्ही. सिम्पल व्ह्यूमध्ये आपल्याला ट्रेड मिळतात इथे, बघू शकता. ओव्हरऑल आजचं मार्केट बघू शकता तुम्ही. हा लेवलला जर आपण ट्रेड घेतली असती इथे, एक मिनिट, ह्या लेवलला आपण ट्रेड घेतली असती तर ट्रेडलाईनच्या ब्रेकआउटला आपल्याला मिनिमम ट्रेडलाईनचं टार्गेट जरी ठेवलं असतं तरी आपल्याला इथे 110 पीप मिळत आहेत. स्टॉप लॉस आपण हा लेवलला ठेवणार, 1:2 घ्यायचं आहे आपल्याला टार्गेट, बघू शकता. आणि जर हीच ट्रेड तुम्ही होल्ड करताय तर केवढा मोठा मुवमेंट मिळतो आहे, बघू शकता तुम्ही. खूप मोठा मुवमेंट होता आजचा. जवळपास एका दिवसामध्ये मार्केटने इथे बघू शकता तुम्ही 800 पीप, मस्करी नाही आहे. 800 पीप एका दिवसात एंट्री प्लॅन. जरी स्टॉप लॉस ट्रेल करताय तरी स्टॉप लॉस तुमचा हिट होत नाही, इथे बघू शकता तुम्ही.
ट्रेलिंग स्टॉप लॉससुद्धा हिट होत नाही, इथे सुद्धा होत नाही. जर इथे झाला असता तरी तुम्हाला इथपर्यंत बघू शकता तुम्ही 500 पीप कॅप्चर केले असते आपण. ठीक आहे, आपण मार्केटमध्ये लेट आलो. मार्केटला आत्ताच वॉच केला आपण. ह्या पद्धतीनुसार आपण ॲनालिसिस करून ट्रेड घेऊ शकतो. सिम्पल व्ह्यूमध्ये ट्रेड स्टॉप लॉस ट्रेड घ्यायची आणि सोडून द्यायचं. ठीक आहे.